नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. या दिवसामध्ये संघ, भाजप, हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र या विषयांवर तुम्हाला मी न घाबरता न थांबता वेगळं काहीतरी सांगतो आहे. बघा, तुम्हाला आठवत असेल की अलीकडेच काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये फिरताना मुसलमान कसे आडवे येतात, हिंदूंना आपणहून मुद्दाम कसा त्रास देतात, जागोजागी कशी वाहनं उभी करतात, उलट्या बाजूनं विरुद्ध दिशेनं ते कशी आपले वाहनं घेऊन येतात, हिंदूंवर न जुमानता मुद्दाम ती वाहनं घालतात, चढवतात, अतिक्रमणं करतात. लिंकिंग रोडला जा किंवा कुठल्याही स्टेशन सभोवताली अत्र तत्र सर्वत्र फॅशन स्ट्रीटवर अतिक्रमण करून कोणालाही न जुमानता, पोलिसांना न घाबरता सारेच्या सारे मुसलमान कसा त्यांचा व्यापार करतात हे सारं सांगितलं होतं. एक चमत्कार घडला. म्हणजे नेमका निर्णय स्वतः ट्रॅफिकचे जॉईंट CP आमचे नागपूरकर अनिल कुंभारे यांनी घेतला की त्यांना तशा सूचना गृहमंत्री, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या. मला माहीत नाही, पण मी जे बोललो ते प्रत्यक्षात उतरलं आहे. म्हणजे माहीमचा जो दर्गा परिसर आहे, माहीमपासून तर थेट त्या बॉम्बे स्कॉटिश शाळेपर्यंत जो एकेरी वाहतुकीचा रस्ता आहे, त्यावर दुतर्फा हे सारेचे सारे मुसलमान, ज्याला दर्ग्याचा रस्ता म्हणतात, दुतर्फा आपली वाहनं उभे करायची. बरं, हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळेच तो एकेरी करण्यात आला आहे. आणि दुतर्फा साऱ्या मुसलमानांनी वाहनं उभी करायची, प्लस आणखी एक लाईन उभी करायची. म्हणजे केवळ ज्या रस्त्यावरून सतत वर्दळ आहे, वाहतूक आहे, त्या वाहतुकीच्या रस्त्यावर हे मुसलमान तीन बाजूनी वाहनं उभी करायचे. वरून विरुद्ध दिशेने ते त्यांची वाहनं आणायचे. त्यामुळे जीव धोक्यात घालून प्राण कंठाशी येता येता कसंबसं त्या दर्ग्याच्या एकेरी वाहतुकीतून आम्हाला मुंबईकरांना वर्षानुवर्ष आमची वाहनं बाहेर काढावी लागायची. चुकून कोणाला धक्का लागला तर क्षणार्धात सारे मुसलमान जमा व्हायचे आणि आपल्याला मारायला धावायचे. या 4-5 दिवसापूर्वी, अगदीच काही दिवसांपूर्वी, जेव्हा मी त्या दर्ग्याच्या रस्त्यावरून जात होतो, तर मुंबईचे पोलीस त्या रस्त्यावर त्यांनी जे घडवून आणलं ते कौतुकास्पद आहे. त्यांनी एका बाजूची सारी वाहनं त्या तिथल्या स्थानिक मुसलमानांना उचलायला लावली आहेत. प्लस विरुद्ध दिशेने येणारा वाहन चालक दिसला की ते त्याला तेथे थांबवतात आणि दंड थोठावतात. थोडक्यात काय की आपल्याला कालपर्यंत जे मुसलमान त्या भागातले उर्मट, उद्धट, जातीयवादी, बदमाश, समाजविघातक वाटत होते किंवा कोणालाही न जुमानणारे, न घाबरणारे वाटत होते, पोलिसांनी केवळ मुठभर 5-10 पोलिसांनी त्यांना सुतासारखं सरळ केलं आहे, मुख्य प्रवाहात आणलं आहे. आणि नेमकं तेच मुसलमानांकडून अपेक्षा आहे किंवा कायद्यानं ते घडवून आणलं पाहिजे. आपल्याला त्यांच्यावर कुठलेही विनाकारण नियम लादायचे नाहीत, तर जी कायद्याची चौकट आहे त्या चौकटीतून त्यांनी जाणं गरजेचं आहे. हेच नेमकं आपल्याला सांगायचं आहे. कुठलाही उद्धटपणा, उर्मटपणा, अतिक्रमण, दादागिरी खपवून घेतल्या जाणार नाही, हेच नेमकं त्यांना सूचित करायचं आहे. आपल्याला ते सिद्ध करायचं आहे. मित्रांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 100 वर्षांपूर्वी झाली. त्यानंतरचा 60-65 वर्षांचा काळ तर मला स्वतःला आठवतो आहे.
संघ अगदी जवळून मी बघितला आहे. आणि ज्यांनी संघ उभा केला त्यात अर्थात मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण होते, पण इतरही सारे होते. विशेषतः विदर्भातल्या व्यापाऱ्यांची, मारवाडी समाजाची, सिंधी समाजाची फार मोठी मदत संघाला झाली. ते सारे स्वयंसेवक झाले. काँग्रेसच्या विरुद्ध ते त्याही परिस्थितीत होते. म्हणून संघ घडला, वाढला, आर्थिकदृष्ट्या पुढे गेला, मजबूत झाला. पण सुरुवातीला दिवस वाईट होते. गमतीनं सांगितलं जायचं की बंडोपंत कुलकर्णी अमरावतीचे संघाचे कट्टर होते. त्यांचं 3 मजली घर होतं. एकदा ते वर 3ऱ्या माळ्यावर उभे असताना त्यांचा पाय घसरला आणि पाय घसरल्यानंतर ते घसरत खाली आले. पण तिथून वरून जेव्हा त्यांचा पाय घसरला त्यांच्या ते लक्षात आलं की आता जेव्हा आपण खाली जाऊ तेव्हा आपलं सारं काही संपलेलं असेल, आपल्याला मृत्यू ओढवलेला असेल. पहिल्या माळ्यावर त्यांचं स्वयंपाकघर होतं. बायको स्वयंपाक करत होती. वरून खाली येता येता बायकोला ते म्हणाले की आज माझा भात लावू नकोस, कारण मी जिवंत नसेल. बायकोनं तिथून ओरडून सांगितलं की भात लावला आहे, तुमच्या पिंड्याला होईल. मित्रांनो, किंवा अनेक घरातून पूर्वी आमच्या विदर्भामध्ये घरातले पुरुष अगदी पातळ पंचा नेसून घरात वावरायचे, कारण कपडे घ्यायला पैसे नसायचे. आणि एकदा का रात्र झाली, सारे दिवे मालवल्या गेले की तो पंचा देखील ते काढून घडी करून ठेवायचे. पंचा झिजू नये हा त्यामागचा उद्देश असायचा. पण त्यातून अनेकदा लोकसंख्या वाढायची, तो भाग वेगळा. किंवा सकाळी वरणावर फोडणी आणि संध्याकाळी फोडणीला वरण, या पलीकडे काही नव्हतं. जी भाजी परसामध्ये उगवायची तीच भाजी कित्येक दिवस खावी लागत असे. आणि अशी काटकसर करून जे पैसे उरायचे ते गुरुदक्षिणा म्हणून त्या भगव्या ध्वजासमोर ठेवत आज ती वेळ आली आहे. संघ आणि भारतीय जनता पक्षानं ती वेळ आपल्यावर आणलेली आहे की हिंदू राष्ट्र आता फार दूर नाही. अर्थात 2013पर्यंत मला आठवतं स्वतः संघाला देखील वाटत नव्हतं की आपल्याविषयी, संघाविषयी एवढा दबदबा पुढल्या काही वर्षांमध्ये निर्माण होणार आहे. त्यांना ती कल्पना नव्हती. पण ते घडलं कारण मोदी सत्तेत आले. संघानं मोदीला घडवलं, मोदींना वाढवलं, पण मोदींनी देखील संघाचं महत्त्व जगभरात वाढवून ठेवलं. संघ आणि मोदींची एकमेकांना खूप मोठी मदत झाली आणि त्यातूनच हिंदूंचा दबदबा, त्यांची चर्चा, त्यांचं कौतुक जगभर व्हायला लागलं. या दिवसामध्ये भारतीय हिंदू मोठ्या आनंदात आहे. त्यांना वाटतं की आपण पाकिस्तानची जिरवली आहे, पाकिस्तानला हतबल केलं आहे, खतम केलं आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट आलेली आहेत. त्यांना चोहोबाजूंनी भारतीयांनी, मोदींनी जिरी सांडलेला आहे. त्यामुळे पाकिस्तान संपला या आविर्भावात विनाकारण भारतीय हिंदू वावरतो आहे. पाकिस्तान संपला म्हणजे विषय संपला असं नसतं. पाकिस्तान हा देश महत्त्वाचा नाही, तर आपल्या भारतीयांचा लढा हा पाकिस्तान विरुद्ध नाही, तर इस्लामाविरुद्ध आहे. इस्लाम हा आपला प्रमुख शत्रू आहे आणि तो कधीही संपणार नाही. त्याचा त्रास कधीही कमी होणार नाही. मशरूमसारखं त्यांचं आपल्या बाबतीत धोरण असेल, किंवा जे इस्लाम व्यतिरिक्त देश आहेत त्या साऱ्याच ठिकाणी इतरही, म्हणजे ते ख्रिश्चन्स देश असतील, बौद्ध देश असतील, साऱ्यांच्याच बाबतीमध्ये त्यांची भूमिका ही अशी लढण्याची असते. त्यांना इस्लामाशिवाय काहीही सुचत नाही. त्यामुळे बघा, पाकिस्तानच्या समस्या संपत असताना, कमी झालेल्या असताना
तिकडे पुन्हा दुसरं मशरूम ते बांगलादेश उगवलं आहे. म्हणजे ज्यांना आपण घडवलं, वाढवलं, मोठं केलं, स्वतंत्र केलं, ते कधीही आपले झाले नाहीत, हा सरळ अर्थ त्यातून निघतो. थोडक्यात काय तर जगातला इस्लाम तुम्ही त्याचे कितीही लाड केले, मदतीला धावले, तरीही तो तुमचा कधीही होणार नाही. भारताबाहेरचे इस्लाम, मुसलमान तुमच्याकडे भारतीय आमचे मित्र आहेत या भावनेतून कधीही बघणार नाही. ते तुमच्यावर उलटतीलच, केव्हाही उलटतील आणि तुम्हाला संपवण्याचा ते प्रयत्न करतील. हिंदू त्यांना नको आहेत, हिंदू राष्ट्र त्यावरून नको आहे. त्यामुळे पाकिस्तान केवळ अडचणीत म्हणून सारं काही संपलेलं आहे, हा त्यातून अर्थ अजिबात निघत नाही. पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल किंवा त्या पद्धतीची मुस्लिम राष्ट्र असतील, त्यांचा लढा राजकीय नाही. राजकारणावरून, राजकीय परिस्थितीवरून हे भांडण, हे युद्ध, ही खुरापत त्या पाकिस्तानने काढलेली नाही. तर त्यांचा लढा, मुसलमानांचा, इस्लामांचा, भारताबाहेरच्या मुसलमानांचा लढा हा इतरांशी धार्मिक मुद्द्यावरून आणि सांस्कृतिक चळवळीवरून असतो. त्यांची जी संस्कृती आहे, त्यांचं जे वागणं आहे, त्यांचं जे धर्मांध वागणं आहे, ते सारं त्यांना इतरांवर लादायचं असतं. थोडक्यात काय तर त्यांचं कोणाशीही राजकीय युद्ध नसतं, तर ते धर्मयुद्ध असतं. आणि धर्मयुद्ध कधीही संपत नाही. आज पाकिस्तान आहे, उद्या अफगाणिस्तान असेल, परवा बांगलादेश असेल. त्यामुळे आता सारं काही संपलं या आनंदात भारतीयांनी वावरण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. तसं त्यांनी वागू नये. त्यावर उपाय तेच की समस्त भारतीय हिंदूंनी एकमेकांच्या हातात हात घेत कायम या संकटाशी सामना करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच पुन्हा तेच की हिंदू राष्ट्र ही भारताची मोठी गरज आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.